नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता ऑक्टोबर महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा बाजारभाव। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला। आज भारतवर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारतोय की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा बाजारभाव। या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेऊया। त्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी काय आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कापसाचा बाजारभाव कोणत्या स्थितीत आहे आणि या सर्वांसोबत आता आपल्याला ऑक्टोबर महिन्यात कोणत्या सकारात्मक गोष्टी होताना दिसतील आणि यांचा परिणाम आपल्याला भावावरती कसा होताना दिसू शकतो आणि या सर्वांमुळे आपल्याला ऑक्टोबर महिन्यात जास्तीत जास्त कापसाचा बाजारभाव किती वाढताना दिसणार या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मागच्या 4-5 दिवसांमध्ये जो कापसाचा बाजारभाव आहे तो आपल्याला या ठिकाणी 200-300 सुधारताना दिसला। जी कापसाची बाजारभाव पातळी ही 7000 ते 7500 दरम्यान होती ती आता कुठंतरी सुधारून आपल्याला 7200 ते 7900 दरम्यान येताना दिसली। आता तुमचा प्रश्न असेल की मग असं काय घडलं की ज्यामुळे कापसाचा भाव वाढला, तर लक्षात घ्या, समजावून सांगतो तुम्हाला की मोदी सरकारनं काय केलं की बाहेरील देशातून जे कच्चं खाद्यतेल आयात होतं त्याची आयात सुरू ठेवली, पण याच्यावरती 20% त्या ठिकाणी जे आयात शुल्क लावलं। म्हणजे आता बाहेरील देशातून जे येणारं कच्चं खाद्यतेल ते 20% महाग होणार, म्हणजे देशातलं खाद्यतेल महाग होणार। मला सांगा, या ठिकाणी देशातलं पाम तेलाचा भाव वाढला, सोया तेलाचा भाव वाढला, त्यासोबत मोहरी तेल आहे, सूर्यफूल तेल आहे, शेंगदाणा तेल आहे, करडई तेल आहे। आता तुम्ही म्हणाल याचा आणि कापसाचा काय संबंध? बघा, कापूस आपण जेव्हा विकतो त्यातून काय होतंय की कापड बनवण्यासाठी रुई वेगळी केली जाते आणि जे कापसाचं बीज असते ते प्रोसेस केले जाते आणि त्याच्यातून एक सरकी पेंड तयार होते आणि सरकी तेल तयार होते। मला सांगा, बाहेरील देशातून येणारं खाद्यतेल महाग झालं तर आपोआप सरकी तेल महाग झालं आणि त्याच्यामुळं काय झालं, सरकी पेंड महाग झाली आणि या दोन्हीमुळं काय झालं, कापूस महाग झाला मित्रांनो। म्हणून आपल्याला मागच्या 4-5 दिवसामध्ये कापसाचा बाजारभाव हा 200-300 वाढताना दिसला। जर ऑक्टोबर महिन्याचा विचार केला तर देशामध्ये 15 ऑक्टोबरपासून जी सोयाबीन खरेदी सुरू होईल आणि कुठेतरी या सोयाबीन खरेदीचा फायदा सोया तेलाला मिळेल आणि सोया तेलाचा फायदा सरकी तेलाला मिळेल आणि सरकी तेलाचा फायदा कुठेतरी कापसाला मिळेल आणि यामुळे कापसाचा बाजारभाव आपल्या ऑक्टोबर महिन्यात 100% वाढताना दिसेल। मग प्रश्न पडतो की ऑक्टोबर महिन्यात मग देशांतर्गत बाजारात बाजारभाव किती वाढणार? तर लक्षात घ्या, जास्तीत जास्त आपण जर विचार केला तर सध्याच्या कंडिशनला बाजारभाव पातळी 7200 ते 7900 दरम्यान आहे। तर याच्यामध्ये मला वाटते 300 ते 500 सुधारणा होऊ शकतील। कापसाची बाजारभाव पातळी 7500 ते 8300 दरम्यान आपल्याला दिसू शकते। म्हणजे आपल्याला कापसाचा बाजारभाव सुरुवातीला 8000 आणि अनुकूल परिस्थिती आली तर 31 ऑक्टोबरपर्यंत 8300 पर्यंत पोहोचताना दिसू शकतो।
पण एक गोष्ट लक्षात घ्या, काही गडबडीमध्ये विक्री करायची नाही आहे, थोडं विचार करून निर्णय घ्यायचा आहे. आणि जिनिंग चालू होतात तर थोडा मागणीला बूस्ट मिळतो, त्यामुळं आपल्याला कापसाचा भाव ऑक्टोबर महिन्यात थोडा वाढताना दिसणार आहे. 3,500ची तेजी दिसू शकते. यासोबत आंतरराष्ट्रीय बाजारात अनुकूल घडामोडी घडल्या तर आपल्याला कापसाचा बाजारभाव हा ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत 8,500च्या जवळ जाताना दिसू शकतो. आता भविष्यात काय घडते याची आपल्याला अचूक माहिती पाहिजे असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाहण्यास शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.